चाललो आम्ही अतिशय या ठिकाणी तिसरं वर्ष इथे येण्याचा योग हे नाही 3 वर्षापासून आम्ही येतो पुढचं काही सांगता येत नाही असो इकडे आपल्याला जायचं नाही बरेचसे आते राहिले जास्त काय बोलायचं नाही सरळ सरळ अष्टप्रकार कथा सांगण्याचा अष्टप्रकार या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आताच अष्टप्रकार सांगितलंय हनुमंतराय कसा होता हनुमंतरायाच्या अंगामध्ये अष्टप्रकार नामाचं बळ होतं नामाची बळे न भिवू कळिका काळाची माथे माथा सोडणे मारू अशा प्रकारे नामाचं बळ असून सुद्धा त्या ठिकाणी अष्टप्रकार हनुमंतरायाच्या ठिकाणी म्हणू लागले देवा रामा या ठिकाणी त्याची काय करत होती चला पुढे हो रामदूत साचारा युध मांडले घोरांतर पर्वत घेऊनी सत्वर करावया संवार दातसे हो रणांगण झालं युद्धाच्या ठिकाणी अष्टप्रकार ज्या ठिकाणी संकट आलंय त्या ठिकाणी संकटाचं विमोचन केलंय अशा प्रकारे अष्टप्रकार म्हणून नाव हनुमंतरायाला संकट मोचन हे पडले म्हणून अष्टप्रकार आम्हाला त्या ठिकाणी अष्टप्रकार भरताना राम समजून अष्टप्रकार या ठिकाणी मरुत्र्या बोलावे तुझा सर्व कुल लटके तुझा सैशील लटके तुझं नाम अष्टप्रकार लटके मग काय सर्व खरे का मला लटका व्यवहार सर्व हा संसार वाया वेळधार हाजीवीन अशा प्रकारची अष्टप्रकार अवस्था तुला शोभत नाही या ठिकाणी सर्व कार्य करण्याकरता आम्ही आलो असे मरुत्र्या रामाला बोलू लागले संगीत या पातळा पुसोवतांत वैला 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडला कृपाळू राम कृपाळू आहे कणवाळू आहे किती वर्षापासून रामाची भेट नव्हती हो 14 वर्षापासून पण आज योगायोगाला चालून अष्टप्रकार राम या ठिकाणी नंदीग्राम म्हणजे अयोध्येचा परिसर आहे महाराज आणि त्या अयोध्येच्या परिसरामध्ये नंदीग्राम अष्टप्रकार क्षेत्र त्या ठिकाणी अष्टप्रकार भरत बसलेला होता हनुमंतराय तिथं बाणाच्या अनुषंगाने अष्टप्रकार त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भरताला राम समजून त्या ठिकाणी मरुत्र्या बोलू लागले कारण का ठाण मान गुण हे अष्टप्रकार सारखं होतं अशा प्रकारची अवस्था समजून मरुत्र्या बोलू लागले कसा झाला लक्ष्मणाला राजा रावणाच्या सुवेळा त्या ठिकाणी सोडलंय सर्व सैन्य अष्टप्रकार सोडून दिलंय शरणागत अष्टप्रकार मागे सोडलेलं आहे हे सोडून अष्टप्रकार तुम्ही या ठिकाणी आले हे अष्टप्रकार तुमचं योग्य नाही आणि जे काही संकट आलं असेल त्या ठिकाणी साथ दिली असते कारण ते हे जाऊ अथवा राहू पांडुरंगी जड व्हाव अशा प्रकारची अष्टप्रकार माझी अवस्था आहे म्हणून हनुमंतराया अधिकारानं हक्कानं त्या ठिकाणी भरताला राम समजून बोलू लागला तो आणखी काय बोलताय कपडे राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवा समाधान राम चितगण बोलला राम चितगण राम सर्व जगाचं जीवन आहे कारण सर्व सत्ता 20 अष्टप्रकार राम आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या हरविल्या सूर्य म्या चालविल्या प्राण वाले सर्व जगाशी साडीचा सर्व जगाला चालणार आहे सर्व सत्ता 20 अष्टप्रकार राम आहे म्हणून या ठिकाणी सर्व सत्ता असताना या ठिकाणी रावणाला विलास आणि तू या ठिकाणी अष्टप्रकार आलास हे अष्टप्रकार रीतीच्या बाहेरची गोष्ट आहे हे तुझं योग्य नाही असं भरताला राम समजून मरुत्र्या बोलला राम तत्विन येते बहुत दिवस होतो पीडित राम कृपा करुण त्वरित कपी पर्वत पाठविला म्हणून अष्टप्रकार या ठिकाणी खूप दिवसापासून अष्टप्रकार पीडित होतो भरतमालाच्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे 14 वर्ष 14 दिवस झाले अजून रामाचा अष्टप्रकार नाव ऐकलं नाही कधी पत्ता अष्टप्रकार लागला नाही पण राम कसं आहे कृपाळू आहे भक्ताची इच्छा असल्यावर काय पूर्ण करणार आहे म्हणून तुकोबर अष्टप्रकार म्हणतात आम्ही तुकामध्ये आम्ही जिची इच्छा करू ते कल्प करू पुरवी तसे असा कृपाळू अष्टप्रकार
असो अशा प्रकारे असं वेगळं राम कृपाळू आहे हे की नाही. आणि रामकथा बऱ्याच दिवसापासून आम्हाला ऐकायला भेटली नाही. राम हो नामी उपजत आवडी वासना गेली यशोधडी मग सुखा घडोघडी वाढो लागे हे की नाही. म्हणून त्या रामाने कृपा केली आणि रामकथा सांगण्याकरता हा वानर आमच्याकडे पाठवलाय. म्हणून आम्ही भाग्याचे किंवा आम्ही दैवाचे दास विठोबारायाचे अशा प्रकारची अवस्था अशा प्रकारचा उपकार आमच्यावर त्या रामाने केलाय असा भरत आपल्या मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. ऐसे विचारून मनी भरत सादर राम श्रवणी सादर तक्षणी प्रेमे करुणा कपिसी. हो समजा गोष्टी असं नाही का कुठली गोष्ट करायची असेल तर त्याला प्रेम लागतंय. सर्व हनुमंत काय आहे कुठला गुण याच्या अंगामध्ये आहे हास्य करताना असतं नाही काय मनाच्या ठिकाणी जाणलं मानलं आणि त्या ठिकाणी नम्र झाला हे की नाही. शांती असतं नाही का धारण केली नम्र झाला होता त्याने एक कोटीने अनंत अशी अवस्था झाली आणि हनुमंताचे असतं नाही काय विनंती केलेली आहे हे हनुमंता तू असतं नाही का मला एक वेळ सर्व असतं नाही का हकीकत सांगावी रामाची कथा असतं नाही काय सांगावी असा आमच्या मनामध्ये विचार आलेला आहे. कोण कैसा लासी पोटोनी पुची पर्वत काय म्हणूनी राम बेटी तुझा कैसेनी कोपे करुणा बोलसी. या ठिकाणी असतं नाही का सरळ सरळ विचारलेला आहे तू कोण आहे कुठला आहे शेपटीमध्ये आवाज असतं नाही काय आहे मोठाचे मोठा पर्वत त्याचं मागच वर्णन होऊन गेले 20 बाय 40 कोसाचा असणार नाही का तो पर्वत होता आणि हा पर्वत घेऊन तू कोण्या ठिकाणी चालला असा प्रश्न भारताने मारुतीला विचारलेला आहे. राम कैसा कोटीला कोणा तू जपो पाव्या काय कारण ते पडला लक्ष्मण वानर गणा ते कैसे. ओ कोण राम कोण्या ठिकाणी युद्ध झालं लक्ष्मण असतं काय आहे कुठे पडलेला आहे हे जर असतं काय सविस्तर सांगावे अशा प्रकारचे असतं काय दोन्ही हाताची भगवानजी जोडून त्या ठिकाणी विनंती भरत त्या ठिकाणी हनुमंतरायाला करू लागले. कैसा विभीषण शरणागत पोटे लावणेसी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छिता कोण येतू युद्धासी. भरताचा असतं का प्रश्न मारुतीकडे कोण भरत कोण्या ठिकाणी असतं का लक्ष्मण पडलेला आहे कुठला असतं का शिवेच्या आणि या रामाचे आणि तुमचे असतं काय भेट होण्याचं काय कारण असे महाराज भरत हनुमंतरायाला विचारतात. बोल आपले कोण आता तू गेलासी पर्वत कशा लागिने तुसी. हो. वेळा राम स्मरसी राम तुमासी सत्य आता कैसे. कुठलं तरी काहीतरी कारण असतं तर माणूस त्या ठिकाणी जातंय हे का नाही. या ठिकाणी शक्तीचं आयोजन आहे रामकथेचं आयोजन आहे म्हणून या ठिकाणी असतं का हरिभक्त पराय निर्मळे महाराज हे का नाही गावकरीच्या मंडळीच्या वतीने तसेच आमचे हरिभक्त परायण कैलास महाराज आमचे शावकार हे का नाही या सर्वांच्या आग्रह असतो या ठिकाणी येण्याचा योग घडला. मग त्या ठिकाणी जाण्याचं काय कारण रामाची आणि तुझी ओळख होण्याचं काय कारण जर सविस्तर माहिती मला सांगावी असा भरत हनुमंतरायाला विचारू लागलाय. आतमुळ माझा संदेह तू आसे दावा महाभाऊ सदैव दासोसी पाहो कथान्मया सांगता. म्हणून मनाच्या ठिकाणी संधी आलाय संध्याच्या तुटल्या गाठी हे काही संधी मनाच्या ठिकाणी आला की माणसाला जोपर्यंत त्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत कुठलाही माणूस असू द्या त्याला असं काही करमत नाही. म्हणून तू जे बोललाय घडीकडे पाहू नका महाराज लय लवकर चालणार आहेत आम्ही हे का नाही असं अशा प्रकारची असताना एक अवस्था आली शंका आली म्हणून विचारलंय सविस्तर सांगा. तुझे मुखी राम स्मरण मनोनी तुझालो शरण बुद्धी घालितो लोटांगण राम कथन मत सांगा. तुझे मुखी राम नाम हे का नाही म्हणून तुझा आलो शरण नाही तर मी कोणाच्या पाया पडायला रिकामा नाही आणि कोणाच्या पाया पडून नाही कैलास महाराज. हो दोष लागत असतात हो जो निका आहे आणि पक्का आहे त्याचे पाय असतात का धरा त्याचे सद्गुण असतात का लागतात
सांगतो एक वेळ सविस्तर ही रामकथा सर्वे काय मला सांगावी अशी विनंती भरत करू लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधिला कपिनंदन ओळखोनी भरत चिन्ह काय सांगा महाराज प्रेमाचं वचन आहे. 100 किलोमीटर गाव आहे कैलासमानच आमचं हे का नाही. तुमचा फोन आला प्रेम आहे म्हणून मी या ठिकाणी आलो. अरे रात्रभर भजन केलं प्रेम असतं तर ठीक आहे हे का नाही. हो प्रेमाविन भजन अर्थाविन पोथी नाकाविन मोती एवढी असतं नाही का मोती आणला नाकच नाही काही फायदा आहे का. किती भजन केलं हे का नाही. भजनामध्ये भाव नाही प्रेम नाही त्या भजनाला असतं नाही का काही फायदा नाही. आपल्याकडे बोलायला वेळ नाही हे का नाही. म्हणून आपल्याला बोलायचं सुद्धा नाही. म्हणून तुझ्या मनाच्या ठिकाणी प्रेम पाहिलं भाव पाहिला. भावाची जी व्याख्या महाराज थोडंसं सांगतो आणि पटपट पटपट जसं येईल तसं सांगत राहतो. उंच नीच काही न नेते भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. राशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हाद राशी हे का नाही. अजून खूप घडते त्याच्या मागं तिकडे आपल्याला जायचं नाही. तुझ्या मनातलं प्रेम पाहिलं भाव पाहिला मुखामधलं नाम पाहिलं म्हणून त्या पाया पडायलो. आपण मिळत गेलात मानव उठायलो कोणाच्या पाया पडायलो त्याची साडेसाती आपल्या मागे लागायली. असं म्हणून असतं काय माणूस पाहून माणसाला पाया पडलं पाहिजे असे भरत पाया पडू लागले हनुमंताच्या. उपवास विषय कपिनाथा श्रीरामाचे वर्णित समागत आनंदाचा ध्वनित सांग. काहीतरी थोडा करा उपकार हे का नाही. आमच्या काहीतरी असतं का तुम्ही एक वेळ उपकार करावा आणि रामकथा असतं काय हा मला सांगावी हे का नाही. रामकथा ऐकली हो पाहतच काम नाही. राम म्हणता रामाची बहिणी आहे आणि पदी वैसता पदवी घ्यायची अशी अवस्था झाली. बोला पुढे. किती नियते पण किती किती प्रेमात आमिषी राती दैसा टकवितोशी तैसे मनसी चाले. किती नेमकं पण घ्याला हे माझ्या पुढे आता पैका चालणार नाही. सरळ सरळ पैका रामाची कथा सांगावी अशी विनंती करू लागले. बोला पुढे. तुझ्या मुखामध्ये अखंड खंडनाची रामकृष्ण नारायण अशा प्रकारची अष्टवेका कथा चालू आहे. म्हणून या ठिकाणी त्या पाया पडतो. बोला. भरताला हरकत काय बोलू लागले तुम्ही काही मला सांगू नका. काही काही तुमच्यासाठी देवा लागले झाले उघडे झाले काही काही अष्टवेका तपश्चर्या करीत बसले पण त्याला तुम्ही सापडला नाही. तू अष्टवेका काय नाट्य आहे हे नाटक माझ्यापाशी चालणार नाही असे म्हणून त्या बोलू लागले. आपण आता चुकलो तुझा आहे तुझा वासी पण तू जागा चुकला म्हणून मी जागा चुकणारा नाही आणि मी त्या भक्तातला भक्त सुद्धा नाही असे बोलू लागले. एकाने प्रपंच सोडला एकाने घरदार सोडलो एकाने अन्नाचा त्याग केला एकाने पाण्याचा त्याग केला. तुझ्या नामाचं चिंतन केलं पण तू असता नाट्य असल्यामुळं तू त्या भक्ताला मिळाला नाही. हे माझ्या पुढे चालणार नाही असे बोलू लागले हनुमंत. अशा प्रकारे असता भक्ताचे प्रकार सांगितले मला. आता जिज्ञासवानी प्रकारचे असता हे प्रकार आहे आणि या भक्ताने भक्ती केली त्या भक्तांना तू सापडला नाही. पण मी असता त्याच्यातला भक्त नाही. मी एक असता निरपेक्ष सुचिर्दक्ष भक्त आहे. मी तुला ओळखलंय असे या ठिकाणी बोलू लागले. एक नारळ झालं एकानं असता फडकं गुंडाळलंय कोणा डोक्याला असता मुंडन मारलंय तुझ्या
गेला त्यांना असतात का तू सापडला नाही असे माझ्या बरोबर चालत नाही असे मोठ्या बोलतात. ऐसे पाहते तुझं लागी सर्व तान दिसती जगी असोनी त्याच्या सर्वांगी ब्रह्मवेदी कर्मिशी. म्हणून हस्तरेखा असो या जगामध्ये अनेक प्रकारचे हस्तरेखा भक्त आहे. अनेक प्रकारच्या भक्ताची तुला पाहण्याची क्रिया अलग अलग हस्तरेखा आहे. पण मी त्याच्यात हस्तरेखा नाही, मी जिज्ञासू म्हणजे हुशार आहे नाही अशा प्रकारचा हस्तरेखा भक्त आहे. तुला बघितलंय ओळखलंय असे बोलू लागले. हे मुदसिन तवे म्हणता मी जाणत असे समस्त लपलासी जेथे तेथे मी समस्त सांगेन. भक्ताने भक्ती केली, प्रत्येक अवतारामध्ये भक्ती केली. ज्या ज्या ठिकाणी हस्तरेखा भक्त ओळखायला आला की तू मात्र त्या ठिकाणी आपला अवतार संपन्न केला असा तो हस्तरेखा आहे, नाट्य आहे. म्हणून महाराज म्हणले देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा अशा प्रकारची हस्तरेखा अवस्था आहे हनुमंतरायाचं आणि भारताचं बोलणं चालू आहे. आता वेळे लपसी बापुढे वेळा लांबीशी सेगी पाण्यावर रात्री कोणासी लक्षणा. कोणाला काही कळून देत नाही. कळतंय का हो? हे का नाही? आपण आपल्या मनाचे शहाणे म्हणत आपल्याला काही कळत नाही आणि आपल्या हातात काही नाही. हो सर्व सत्ता हस्तरेखा तुझ्या हातामध्ये आहे. तू हस्तरेखाला बाळगी माझ्या सोबत करू नको असे हनुमंतराय बोलतात. बरोबर निर्धार मग कळता वेळ लागे जणी पुरता मत्स्याचा तात्ताला सर्वता असे ना. काय केले अनेक प्रकारचे अवतार बदलले. माझ्या अवतार धरला कशा करता? अरे दैत्याने वेद हस्तरेखा चोरून गेले त्याचा धाडा घेण्याकरता माझ्या अवतार धारण केला असा तो नाट्य आहे. ओळखतो निरंता येते रूप आणि कधी दलित हात पाय पोटी घालून येत. अरे माझ्या अवतार धारण केला त्याही ठिकाणी भक्त आले त्याही ठिकाणी तुला ओळखलं. पण तो नाटक त्या ठिकाणी सुद्धा केलं. तो कच्चे अवतार म्हणजे कासवाचा अवतार धारण केला. आपले हातपाय पोटामध्ये धारण केले असा तो नाट्य आहे. पर्वत पडल्या पाठीवरी ओळखीन देशी तरी तेथे दैता निजारी रूपांतरी. बरं त्या ठिकाणी कच्चे अवतार धारण केला. भक्त हस्तरेखा हाती होते, जिज्ञासू होते, हुशार होते. त्या ठिकाणी तुला ओळखलं. तोही अवतार हस्तरेखा तो सोडला. वराहनावाचा हस्तरेखा डुकराचा अवतार धारण केला आणि प्रथमी त्या दोन्ही दातावर तुला धरली. तू आता नाट्य आहे हे मला माहित आहे असे मोठ्या बोलले. नाम